विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सिंपल पास्ट टेन्सचा अभ्यास सुरू केला होता. सिंपल पास्ट टेन्समध्ये जी क्रिया घडून गेलेली आहे, भूतकाळामध्ये जी क्रिया विशिष्ट वेळी घडून गेलेली आहे, तो सिंपल पास्ट टेन्स असतो. सिंपल पास्ट टेन्सवर परीक्षेमध्ये क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1 राज्याच्या आणि देशाच्या ज्या काही परीक्षा आहेत, त्या परीक्षांना सिंपल पास्ट टेन्सवरून प्रश्न हे विचारलेच जातात. मोस्ट इम्पॉर्टंट टेन्स आहे एक्झामसाठी. आणि म्हणून मागच्या लेक्चरला आपण बघितलं की ज्या सेंटेन्समध्ये ॲगो आहे, यस्टरडे आहे, लास्ट मंथ आहे, लास्ट इयर आहे, असे जे ॲडवर्ब येत असतील तो सिंपल पास्ट टेन्स असतो. आणि अजून सिंपल पास्ट टेन्सवरून कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. बघा, पहिलं वाक्य आहे आय विश आय हिज ॲड्रेस. असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल आणि प्रश्नाचं उत्तर देत असताना आय विश आय डॅश डॅश हिज ॲड्रेस. आता हा आय नंतर क्रियापद आलेला आहे विश. क्रियापदाचं पहिलं रूप आहे. फिलिंग द ब्लँक्स करताना चूज द करेक्ट वर्ब असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. आय विश आय डॅश डॅश हिज ॲड्रेस असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. चूज द करेक्ट वर्ब असा प्रश्न असेल. मग करायचं काय विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी काय करतात की कर्त्यानंतर V1 येत असेल तर पुढचं सुद्धा त्या ठिकाणी V1च येईल, क्रियापदाचं पहिलं रूप येईल. म्हणजे पहिलं वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर दुसरं वाक्य सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स येईल असे विद्यार्थी समज करत असतात. परंतु कर्त्यानंतर ज्या वेळेस विश हे क्रियापद येतं, विश आहे, विशेष आहे, असे जे क्रियापद येतात त्याच्यानंतर येणारा जो टेन्स असतो तो सिंपल पास्ट टेन्स असतो. कर्त्यानंतर कोणते कोणते क्रियापद सांगितले? विश किंवा विशेष. विश किंवा विशेष हे क्रियापद येत असतील तर पुढचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स असतो. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो, V2 वापरतो. आय विश आय हिज ॲड्रेस. मग 3 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. नो आहे, न्यू आहे आणि नोज आहे. मग नो, न्यू आणि नोज पैकी V2 काय आहे त्याचा? न्यू आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल? न्यू. म्हणजे ज्या कर्त्यानंतर विश किंवा विशेष हे क्रियापद येत असतील तर पुढचं वाक्य नेहमीही सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विश, विशेष हे क्रियापद ध्यानात ठेवा. पुढचं वाक्य ही विशेष ही डॅश डॅश क्रिकेट. ही विशेष ही डॅश डॅश क्रिकेट. इथं विशेष आलेला आहे. मग त्याच्यानंतरचा पुढचा टेन्स कोणता राहील? सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये काय वापरायचं आपण त्या ठिकाणी? प्लेड हे क्रियापद आपण वापरू. म्हणजे काय? ग्रामरच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या, ते जे शब्द जर आपण व्यवस्थित लर्न केलेत, समजून घेतली कन्सेप्ट, तर सिंपल पास्ट टेन्सवरून कसाही प्रश्न विचारला गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पीडली सॉल्व करता यायला पाहिजे. राज्यामध्ये येणाऱ्या त्या तलाठीचा पेपर असेल, वन विभाग असेल किंवा कंबाईनचा एक्झाम असेल, त्या एक्झाममध्ये नेमकं काय प्रश्न विचारले जातील त्याच्याबद्दल अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. काही वेळेस V2 क्रियापदाचं दुसरं रूप त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आणि काही वाक्यांमध्ये वाच किंवा वेअरचं त्या ठिकाणी ऑप्शन विचारलं जातं परीक्षेमध्ये. आय विश आय डॅश डॅश अ किंग. विद्यार्थ्यांना काय वाटतं? आय हा करता सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर करता असेल तर काय करायचं? विद्यार्थी वाज. आय वाज, शी वाज, ही वाज, इट वाज.
म्हणजे काय, सिंग्युलर कर्ता असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी वॉजचा वापर केला जातो, आणि प्लुरल असेल तर त्या ठिकाणी वेअरचा वापर केला जातो. इथं बघा आता, आय विश आय डॅश डॅश अ किंग. आय विश आय डॅश डॅश अ किंग. काय करणार आता, इथं विश आलेला आहे. मगाशी सांगितलं की कर्त्यानंतर विश किंवा विशेष असेल तर पुढचं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये. मग इथं बघा, कारण सिंपल पास्ट टेन्समध्ये काही ठिकाणी वाजचा पण वापर होतो, वेअरचा पण वापर होतो. परंतु ज्या वाक्यामध्ये विश किंवा विशेष असेल त्या ठिकाणी पुढच्या वाक्यामध्ये कर्ता सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल त्या ठिकाणी वेअरचाच वापर करावा, वाजचा वापर करायचा नाही. कोणत्या ठिकाणी? ज्या ठिकाणी विश आहे, विशेष आहे, वरती क्रियापद बघा तिथं दिलेले कंजक्शन आणि क्रियापद. विश आहे, विशेष आहे, ॲज इफ आहे, ॲज दो आहे आणि इफ ओनली आहे. असे जे शब्द येतील त्या ठिकाणी ते वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये असते. V1 V2 विचारला असेल तर त्या ठिकाणी V2चा वापर केला जाईल, आणि वाज किंवा वेअर विचारला असेल तर त्या ठिकाणी वेअरचाच वापर केला जाईल, हे समजून घ्या. मग इथं काय येईल, आय विश आय वेअर किंग. आय विश आय वेअर किंग. पुढचं वाक्य बघा, ही स्पीक्स ॲज इफ. ही स्पीक्स ॲज इफ ही डॅश डॅश एव्हरीथिंग. ही स्पीक्स ॲज इफ ही डॅश डॅश एव्हरीथिंग. म्हणजे काय की आता कर्त्यानंतर स्पीक्स आलेला आहे, आपण क्रियापदाला यस केव्हा वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. परंतु आता ॲज इफच्या अगोदर जरी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, परंतु ॲज इफ नंतर येणारं जर जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरलं जातं. ॲज इफ असेल, इफ ओनली असेल, ॲज दो असेल, त्याच्यानंतरचं जे वाक्य असेल ते सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं. ही स्पीक्स ॲज इफ ही डॅश डॅश एव्हरीथिंग. मग इथं काय करणार, V1चा वापर होईल की V2? V2 म्हणजे त्या ठिकाणी येईल ते अंडरस्टूड, हे समजून घ्या. विशेष करून कंबाईनच्या एक्झामला त्या ठिकाणी प्रश्न हा विचारला जातो, चूज द करेक्ट वर्ब किंवा इनकरेक्ट सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स, स्पॉट द एरर, सेंटेन्स एरर, असे प्रश्न परीक्षेला विचारलेच जातात, हे समजून घ्या. मग काय की ज्या वाक्यामध्ये ॲज इफ असेल किंवा ॲज दो असेल त्याच्यानंतरचं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं, आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्ब विचारला असेल तर वर्ब टू येईल म्हणजे V2 येईल, आणि वाज किंवा वेअर विचारला असेल तर त्या ठिकाणी वेअरचा वापर केला जाईल. नेक्स्ट सेंटेन्स, ओ दॅट आय डॅश डॅश बर्ड. वाक्याची सुरुवात ओ दॅटने झाली असेल तरी सुद्धा पुढचं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये येतं. ओ दॅट आय डॅश डॅश अ बर्ड. मग अशा ठिकाणी वाज किंवा वेअरचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनमध्ये असतील, वाज वापरायचा की वेअर वापरायचा. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे एकतर ते वाजचा वापर करतात किंवा सरळ सेवेला बहुतांशी विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण कमजोर असतं, वीक असतं, म्हणून ते काय करतात, आय वाज, शी वाज. त्यांना वाटतं की प्रश्न एकदम सोपा विचारलेला आहे, पण असं नाही आहे की कर्ता जरी सिंग्युलर असेल, ओ दॅट असेल, ॲज इफ असेल, ॲज दो असेल, त्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ते नेहमी वेअरचा वापर केला जातो, हे सगळ्यांना समजून घ्या. ओके.